वेलकम बॅक टू माय चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे पाहणार आहोत ते इयत्ता 9वी साठी गणित भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 3 त्रिकोण याविषयी माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी मी एक ॲक्टिव्हिटी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. ती प्रथम आपण पाहूयात आणि नंतर मग शिकवायला सुरुवात करूया. बघा, इथे मी एका कागदावरती त्रिकोण काढलेला आहे. त्रिकोण PQR काढलेला आहे. इथे बघा, त्रिकोण PQR काढलेला आहे आणि किरण QR जो आहे तो काय केलेला आहे, इथे वाढवलेला आहे. आणि किरण QR वाढवल्यामुळं काय झालेलं आहे, कोण PRS हा बाह्यकोन तयार झालेला आहे. या त्रिकोणाचा त्रिकोण म्हणजेच काय होणार आहे, त्रिकोण PQR चा कोण PRS हा कसला कोण तयार झालेला आहे, बाह्यकोन तयार झालेला आहे. आणि आपल्याला जे ह्या प्रकरणामध्ये जे पाहायचं आहे ते प्रमेय जे आहे ते म्हणजे काय आहे, तर त्रिकोणाच्या बाह्यकोणाचे जे माप आहे ते त्याच्या दूरस्थ अंतर कोणा एवढे असते. म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकली पाहायचं आहे इथं की हे जे दोन कोण आहेत, कोण P आणि कोण Q, हे दोन कोण जे आहेत हे कोण PRS या बाह्य कोणाचे दूरस्थ अंतर कोण आहेत. हा सुद्धा अंतर कोण आहे, परंतु हा नजीकचा आहे, जवळचा आहे, दूरचा नाही. पण हे दोन कोण P आणि कोण Q कसले आहेत, तर दूरस्थ अंतर कोण आहेत. कोणाचे, तर कोण PRS हा जो दिलेला आहे बाह्य कोण, ह्या बाह्य कोणाचे. आता बघा, याच्यामध्ये सेम असाच एक त्रिकोण मी कट केलेला आहे, फक्त हा दाखवायसाठी तुम्हाला केलेला आहे आणि हा प्रॅक्टिकली केलेला आहे. इथे बघा, तर याच्यामध्ये हे बघा, इथे मी कट केलेला आहे, तुम्हाला दाखवते. हा जो त्रिकोण आहे तो PQR काढलेला होता मी. तर याच्यामध्ये हा जो कोण आहे वरचा, हा कोण P, हे बघा इथे हा कोण P जो होता तो इथून मी काय केलेले, कोण P चा सुद्धा काय घेतलेले, काप घेतलेले. आणि त्याच पद्धतीनं मी कोण Q चा सुद्धा काय केलेला आहे, तर इथे एक काप घेतलेला आहे. बघा, ह्या दोन कोणाचे मी काप घेतलेले आहे. आणि तिसरा जो काप आहे तो म्हणजे काय आहे, तर ह्या कोण PRS जो आहे हा बाह्य कोण, त्याचा सुद्धा मी काय केलेला आहे, इथे काप घेतलेला आहे. बघा, इथे आहे का. अशा पद्धतीने मी काय केलेले, ह्या त्रिकोणाचे 3 काप घेतलेले आहेत. तर आता आपल्याला पाहायचं आहे, आता हे जे मी बाह्य कोण आहे तो बाजूला काढून ठेवते. आणि आता बघा, हे जे कोण P आहे हा कोण P पण काढते इथून आणि इथं चिपकून देते, इथे ठेवलेला आहे. आणि आता मी काय करते, कोण Q जो आहे ना तो सुद्धा मी इथे काढून घेते. कोण Q पण काढते इथून आणि इथे ठेवते. बघा, इथे म्हणजे काय झालं इथं, तर कोण मी P आणि कोण Q इथले भाग काढले आणि इथं जोडले, तर ते बरोबर कुठं आले, हा जो बाह्य कोण आहे त्याच्या बरोबर त्या कापामध्ये बसलेले आहे. त्याचा अर्थ काय होतो, तर हे जे आंतरकोन जे दिलेले आहेत, हे आंतरकोणांच्या दूरस्थ आंतरकोन जे आहेत, त्या दूरस्थ आंतरकोणांच्या मापांची बेरीज केली, दोन एकत्रित ठेवले. त्याचा अर्थ काय केला, आपण त्या दोन कोणाची बेरीज केली आणि ती कुठे ठेवली, ती बाह्य कोणाच्या कापामध्ये. तर त्यावेळेस आपल्या असं लक्षात आलं की हे दोन्ही बाह्य म्हणजे दोन कोणाचे काप जे काढलेले आहेत ते बाह्य कोणाच्या कापामध्ये तंतोतंत बसले. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की बाह्य कोणाचं जे माप आहे ते काय आहे, त्याच्या दूरस्थ आंतरकोणाच्या मापांच्या बेरजे इतकं असतं. हे आपल्याला आता थेरॉटिकली एक्सप्लेन करायचं आहे, पाहायचं आहे. हे लक्षात समजलंय सर्वांना? ठीक आहे, ओके. आवडली का ॲक्टिव्हिटी तुम्हाला? ही तुम्ही सुद्धा घरी करून पाहिजे आहे प्रत्येकाने. ओके, चला तर मग बघूया आपण प्रमेय. बाह्य कोणाचं आंतरकोणाचं प्रमेय बघूयात आपण. बघा, काय दिले प्रमेयाचं वाक्य, त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोणांच्या मापांच्या बेरजे इतके असते. म्हणजेच काय, तर त्रिकोणाचा जो बाह्यकोन दिलेला आहे, ह्या बाह्यकोणाचे माप जे आहे ते त्याच्या दूरस्थ आंतरकोणांच्या मापांच्या बेरजे इतके असते. म्हणजेच इथं हा कोण PRS जो आहे हा बाह्यकोन, याचा माप कोण PQR म्हणजे हा कोण, अधिक माप कोण QPR म्हणजेच हा कोण, ह्या दोन कोणांच्या मापांच्या बेरजे इतके असते. ते आता आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, इथे
पक्षामध्ये काय येणार आहे मग? त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला पक्षामध्ये काय येईल तर कोण त्रिकोण पी क्यू आरचा कोण पी आर एस हा बाह्य कोण आहे. बघा पक्ष इथं तेच दिलेलं आहे. त्रिकोण पी क्यू आरचा कोण पी आर एस हा बाह्य कोण आहे. आणि आता आपल्याला पक्ष झाल्यानंतर आपल्याला काय लिहायचं असतं? साध्य लिहायचं असतं. तर साध्य हे अशा प्रकारे येईल. हा बाह्य कोण आहे पी आर एस म्हणजे कोण पी आर एस बरोबर आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? बाह्य कोणाचे माप त्याच्या दूरस्थ अंतर कोणांच्या मापांच्या बेरजी इतकी असते. म्हणजेच आपल्याला कोण पी आर एस बरोबर कोण पी क्यू आर बघा इथे लिहिलेले सॉरी कोण पी आर एस आहे का इथे? कोण पी आर एस बरोबर दुसरा कोण दोन कोण जी दिलेले ते बरोबर काय येणार आहे? कोण पी क्यू आर अधिक कोण पी क्यू पी आर. हे आपल्याला इथं काय करायचं आहे? सिद्ध करायचं आहे. म्हणून ते साध्य येणार आहे. तर सिद्धतामध्ये काय येणार आहे? आपल्याला माहिती आहे कोणत्याही त्रिकोण जर आपण कुठलाही त्रिकोण घेतला तर त्रिकोणाच्या अंतरकोणांच्या मापांची बेरीज ही नेहमी किती येते? 180 अंशच असते. त्याच्यामुळे इथे सुद्धा त्रिकोण पी क्यू आर जो दिलेला आहे हा त्रिकोण पी क्यू आर याच्यासुद्धा अंतरकोणांचं माप हे 180 अंशच असते आहे. त्याच्यामुळे माप कोण पी क्यू आर बघा माप कोण पी क्यू आर अधिक माप कोण क्यू पी आर म्हणजे हा कोण अधिक माप कोण पी आर क्यू म्हणजे हा कोण यांचे बेरीज किती दिलेली आहे? 180 अंश. ह्याला समीकरण नंबर 1 द्यायचं. आणि कारण काय येणार आहे? त्रिकोणाच्या अंतरकोणांच्या मापांची बेरीज इथं. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे इथं बघा कोण पी आर एस हा बाह्य कोण आहे आणि कोण पी आर क्यू हा हे दोन कोणांच्या जोड्या आहेत इथं. पण ह्या कसल्या जोड्या दिसतात आपल्याला? तर रेषीय जोडीतील कोण आहेत हे. म्हणजे ह्या दोन जोड्या ज्या आहेत त्या लिनियर पेअर आहेत. मग त्या आपल्याला माहिती आहे रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीजसुद्धा किती असते? 180 अंशच असते. त्यामुळे इथं माप कोण पी आर एस बघा इथे लिहिलेले माप कोण पी आर एस अधिक माप कोण पी आर क्यू आहे का? इथं माप कोण पी आर क्यू बरोबर किती येणार आहे? 180 अंश. म्हणजेच रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. त्याचंसुद्धा आपण समीकरण लिहिलेलं आहे. त्याला समीकरण नंबर 2 दिलेलं आहे आपण. त्याच्यानंतर ह्याला कारण द्यावं लागेल. काय येईल कारण? रेषीय जोडीतील कोण. आता समीकरण 1 आणि 2चं जर तुम्ही निरीक्षण केलं तर असं लक्षात येतं की त्यांच्या उजव्या बाजूच्या समीकरण 1ची सुद्धा उजवी बाजू किती आहे? 180 अंश. समीकरण 2ची सुद्धा किती आहे? 180 अंश. म्हणजे त्यांच्या उजव्या बाजू जर बरोबर असतील एकरूप असतील तर त्यांच्या डाव्या बाजूसुद्धा काय असतात? एकरूप असतातच. त्याच्यामुळे समीकरण 1 आणि 2 वरून आपण काय लिहू शकतो बघा? तर कोण पी क्यू आर अधिक कोण क्यू पी आर अधिक कोण पी आर क्यू समीकरण 1ची उजवी बाजू डावी बाजू लिहिलेले बरोबर चिन्ह करून समीकरण 2ची डावी बाजू इथं लिहिलेली आहे. आता ह्या समीकरणाचं जर का आपण बारकाईने निरीक्षण जर केलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते इथं की कोण पी आर क्यू जी हे जे कोण आहे हा उजव्या बाजूला पण आहे आणि डाव्या बाजूला पण आहे. मग आता हा कोण उजव्या बाजूला डाव्या बाजूला दोन्हीकडे आहे. कॉमन आला सामायिक आला तो सामायिक अवयव काय करायचा? कॅन्सल करायचा. म्हणजेच आपण इथं काय करतोय दोन्ही बाजूतून कोण पी आर क्यू जो सामायिक आहे तो काय करतोय? लोप करायचा आहे. लोप करून टाकूयात. मग राहिलं काय इथे? कोण पी क्यू आर अधिक माप कोण क्यू पी आर बरोबर काय येणार आहे? कोण पी आर एस. हे आपल्याला इथं हे प्रमेय सिद्ध झालं. बघा इथं हा जो पी आर एस आहे म्हणजेच हा कोण आहे? पी आर एस हा बाह्य कोण आहे. हा कोणांची मापांची बेरीज कुणाबरोबर आली? तर क्यू पी आर आणि पी क्यू आर ह्या दोन कोणाच्या मापांच्या बेरजी मिळेल. इथं आपल्याला हे प्रमेय सिद्ध झालेलं आहे. समजलंय सर्वांना? अतिशय सोपं आहे. परीक्षेमध्ये हे प्रमेय 3 मार्काला विचारलं जातं. ॲक्टिव्हिटी बेसवरती पण हे विचारलं जातं. ॲक्टिव्हिटी बेसमध्ये काय करतात तर 3 मार्काला 6 गाळलेल्या जागा देतात. त्या 6 मधल्या आपल्याला फिलिंग द ब्लँक्समध्ये देतील. मग कधी इकडची फिलिंग द ब्लँक्स एकच कोण आपल्याला तो ॲक्युरेट लिहिता आला पाहिजे मात्र हे गरजेचं आहे परीक्षेमध्ये. इथला एखादा ब्लॉक म्हणजे एम्प्टी ठेवतील आणि तिथं आपल्याला कोण तिथं भरावा लागेल. अशा पद्धतीने जागा त्या फिलअप करायच्या असतात.
अशा 6 जागा दिल्या जातात, तर त्या आपल्याला योग्य पद्धतीने भरता आल्या पाहिजेत. एक जरी जागा चुकली तरी सुद्धा तिथला अर्धा मार्क हा कट होत असतो. आणि याच्यावरचे जे एक्झाम्पल्स असतात परीक्षेमध्ये, ह्या प्रमेयावरती एक्झाम्पल जे विचारले जातात ते 2 मार्काचे असतात. हे लक्षात घ्या. समजलंय? अतिशय सोपं प्रकरण आहे, प्रमेय आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत सराव संच 3.1 मधली काही उदाहरणे घेऊयात, म्हणजे ह्या प्रमेयावरची आपल्याला उदाहरणं पाहता येते. समजलं? मग बघूया आपण सराव संच 3.1 मधला प्रश्न पहिला जो आहे, पहिलंच उदाहरण बघूयात. आपल्याला इथं त्यांनी आकृती दिलेली आहे. आकृतीमध्ये काय काय दिलेले पहा. त्रिकोण ABC दिलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय दिलेलं आहे, कोण ACD हा त्याचा बाह्यकोन दिलेला आहे त्रिकोण ABCचा. आणि प्रश्नामध्ये आपल्याला कुठली इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली, माहिती दिलेली ते आपण बघूयात आता. आकृतीमध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, त्रिकोण ABCचा कोण ACD हा काय आहे, बाह्यकोन आहे. म्हणजे कोण, त्रिकोण ABCचा कोण ACD हा काय आहे, बाह्यकोन आहे. त्याच्यानंतर आणखी काय दिलेलं आहे, कोण माप कोण B बरोबर किती दिलेलं आहे, 40 अंश दिलेला आहे. म्हणजे हा जो कोण आहे B त्याचं माप दिलेलं आहे 40 अंश. दुसरा कोण A दिलेला आहे तो किती दिलेला आहे, 70 अंश दिलेला आहे. बघा इथे A किती दिलेला आहे, 70 अंश दिलेला आहे. आणि आपल्याला जो त्याचा बाह्यकोन आहे कोण ACD म्हणजे माप कोण ACD आपल्याला इथं काढायचं आहे. म्हणजेच हा जो कोण आहे बाह्यकोन त्याचं आपल्याला इथे माप काढायचं आहे. पण दिलेली माहिती पहिल्यांदा आपण लिहून घेऊयात. काय दिलेलं आहे त्यांनी, तर इथं लिहायचं त्रिकोण, दिलेले जे माप आहे काय येणार आहे, माप कोण B बरोबर 40 अंश, माप कोण A बरोबर 70 अंश. त्याच्यानंतर आणखी काय दिलेलं आहे, माहिती जी दिलेली ती हे वाक्य लिहावं लागेल आपल्याला. त्रिकोण ABC चा कोण ACD हा बाह्यकोन आहे, हा बाह्यकोन आहे. आता बाह्यकोन आहे तर आत्ताच आपण पाहिलेलं आहे प्रमेय. कुठलं प्रमेय पाहिलेलं आहे, दूरस्थ अंतरकोणाचं प्रमेय. मग आता तेच लिहायचं. दूरस्थ अंतरकोणाच्या प्रमेयानुसार, दूरस्थ अंतरकोणाच्या प्रमेयानुसार काय, दूरस्थ अंतरकोणाच्या प्रमेयानुसार माप कोण ACD जे बाह्य कोण आहे बरोबर काय येणार आहे, बघा इथं काय लिहू शकतो आपण, माप कोण ACD बरोबर काय येणार आहे, माप कोण ABC. पहिला कोण कुठला येणार आहे, माप कोण ABC अधिक दुसरा अंतर कोण कुठला आहे, माप कोण ABC झाला. त्याच्यानंतर कुठला घ्यावा लागेल आपल्याला, BAC. दुसरा कोण कुठला येणार आहे, माप कोण BAC. कशानुसार लिहिलं हे, दूरस्थ अंतरकोणाच्या प्रमेयानुसार लिहिलेलं आहे. मग आता दिलेली जी माप आहे ते लिहूयात आपण. त्याच्यामध्ये काय येणार आहे, माप कोण ABC म्हणजे हा कोण B दिलेला आहे, किती दिलेला आहे 40 अंश, अधिक माप कोण BAC म्हणजे हा A कोण दिलेला आहे, किती दिलेला आहे तो 70 अंश. 40 अंश अधिक 70 अंश बेरीज किती येते 110 अंश. म्हणजे हा जो कोण दिलेला आहे कुठला कोण ACD या कोणाचं जे माप आहे ते किती आलं 110 अंश आलं. समजलंय? अतिशय सोपं उदाहरण आहे, लक्षात घ्या. परीक्षेमध्ये काय करतात तुम्ही, हे जे प्रमेयानुसार लिहिलेलं आहे ह्याला अर्धा मार्क असतो विद्यार्थ्यांना. त्याच्यानंतर ह्याचं जे समीकरण असेल वाक्यरचना ह्याला अर्धा मार्क समीकरण जे आहे ते, त्याच्यानंतर हे समीकरण लिहिलं त्याला अर्धा मार्क, ह्याच्या प्रॉपर किमती घातल्या त्याला अर्धा मार्क असतो, आणि फायनल उत्तर जे काढता तुम्ही त्याला अर्धा मार्क असतो. असं मिळून अशा टाईपची उदाहरणे जी आहेत ह्या प्रमेयावरचे तर किती मार्कला असतात, तर 2 मार्कला असतात. समजलंय? अतिशय सोपे आहेत, हे लक्षात घ्या. पुढील उदाहरण क्रमांक 2 काय दिलेले,
त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण पी बरोबर 70 अंश दिलेला आहे, कोण क्यू बरोबर 65 अंश दिलेला आहे आणि तर कोण आरचं माप आपल्याला इथे काढायचं आहे. परंतु आत्ताच आपण पाहिलेलं आहे की प्रमेयामध्ये काय पाहिलेलं आहे, तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. आणि त्याचप्रमाणे इथं सुद्धा बघा आपल्याला जे दिलेलं आहे ते काय दिलेले, तर त्रिकोण पी क्यू आरमध्ये आपण पहिल्यांदा गुणधर्म लिहूयात विद्यार्थ्यांनो. गुणधर्म जो दिलेला आहे तो काय, त्रिकोण पी क्यू आरमध्ये माप कोण पी अधिक माप कोण क्यू अधिक माप कोण आर बरोबर किती आहे, 180 अंश. काय लिहिलं 180 अंश, तर आपल्याला कुठला गुणधर्म लिहितोय आपण, त्रिकोणाच्या कोणांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म जो आहे त्या गुणधर्मानुसार लिहिलेलं आहे 180 अंश बेरीज. मग आता जी दिलेले कोणांची मापं आहेत ते आपण लिहूयात. त्याच्यामध्ये कोण पी दिलेले आहे, किती दिलेलं आहे, 70 अंश. कोण क्यू किती दिलेलं आहे, 65 अंश. आणि त्या दोन्ही कोणांची मापं इथं आपण ठेवलेले आहेत. आणि माप कोण आर आपल्याला काढायचं आहे, त्याचं माप आपल्याला दिलेलं नाही म्हणून तो आर तसाच ठेवलेला आहे. आणि बरोबर किती आहे, 180 अंश. याच्यामध्ये आता 70 अंश अधिक 65 अंश यांची बेरीज किती होते दोन्हीची, तर 135 अंश होते. 135 अंश अधिक माप कोण आर बरोबर किती आलं, तर 180 अंश आलं. मग आता हा कोण आर आहे तसाच राहील डाव्या बाजूला आणि हा 135 अंश जे आहे ते डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे आणताना काय होणार, वजा होणार. म्हणून इथं 180 मधून 135 काय केलेलं आहे आपण इथं वजा केलेलं आहे. म्हणून माप कोण आर बरोबर किती आलं, 45 अंश आलं. आहे ना सोपं. हे अशा टाईपचं जे उदाहरण आहे ते परीक्षेमध्ये 1 मार्कासाठी विचारलं जातं. समजलं, अतिशय सोपं आहे हे सर. त्रिकोणाच्या कोणांची मापे x अंश x वजा 20 अंश x वजा 40 अंश असतील तर प्रत्येक कोणाचे माप किती, ह्या टाईपमध्ये आपल्याला उदाहरण विचारलेलं आहे. तर इथं आपल्याला काय केलेलं आहे, काय दिलेलं आहे त्यांनी, तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची त्यांनी बेरीज दिलेली आहे. त्याच्यामध्ये x हा एक व्हेरिएबल दिलेला आहे, तर त्या एक्सची किंमत आपल्याला इथं पहिल्यांदा काढावी लागेल आणि त्याच्यानंतरच आपल्याला ह्या त्रिकोणांची मापे मिळणार आहेत. म्हणजे ह्या त्रिकोणाच्या कोणांची मापे इथं मिळतील आपल्याला. पहिल्यांदा काय लिहावं लागेल आपल्याला, तर त्रिकोणाच्या कोणांची मापे लिहावे लागतील. त्रिकोणाच्या कोणांची मापे, त्रिकोणांच्या कोणांची मापे, कोणांची मापे काय दिलेले आहेत, x अंश कॉमा x वजा 20 अंश x वजा 20 अंश त्याच्यानंतर x वजा 40 अंश ही आहेत, ही दिलेली आहेत, ही दिलेली आहेत. मग आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश. त्याच गुणधर्माचा उपयोग आपल्याला इथं करायचा आहे ह्या उदाहरण सोडवण्यासाठी. बघा इथं काय येईल, मग पहिल्यांदा आपण गुणधर्म लिहूयात. त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग लिहूयात आता आपण ते कोण दिलेले आहेत ते. काय, पहिला कोण किती आहे, x अंश अधिक दुसरा किती दिलेले, x वजा 20 अंश आणि तिसरा किती दिलेला आहे, x वजा 40 अंश. आणि ह्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती द्यायची, तर बेरजेच्या गुणधर्मानुसार किती येणार आहे, 180 अंश. बघा मग आता काय येईल इथं, इथे एक x आहे, इथे एक x आहे, इथे एक x आहे. किती x आहेत, 3 x आहेत. किती, 3 x. त्याच्यानंतर वजा 20 आणि वजा 40, बेरीज किती येणार त्यांची, वजा 60. बरोबर किती येणार आहे, 180 अंश. म्हणून 3x बरोबर काय लिहिते, 180 अंश. आता इथं वजा 60 आहे, तिकडे गेल्यानंतर काय होणार, अधिक 60 होईल, अधिक 60 अंश. म्हणून 3x बरोबर
किती येईल बेरीज? 0 अधिक 0 0, 8 अधिक 6 14, 8 1 आणि हा 1 1 आणि 1 किती झाले? 2. म्हणजे किती आली बेरीज इथं? 240 अंश. म्हणून आता x बरोबर काय करावं लागेल? हा 240 अंश तसाच राहील आणि हा 3 जो आहे तो गुणिले आहे, इकडे गेल्यानंतर काय होणार? भागिले होणार. 3 1 3 3 8 24 आणि हा 0 तसाच. म्हणजे x बरोबर किती आलं? तर 80 अंश आलं. किती आलेले? 80 अंश आलेले. आपल्याला इथं एक्सची किंमत पहिल्यांदा काढावी काढली आपण इथे. आता एक्स नंतर म्हणजे पहिला जो कोण असणार आहे तो किती अंशाचा असणार आहे? 80 अंशाचा असणार. आता दुसरा कोणाचं माप काढायचं आपल्याला. दुसरा कोण जो आहे तो किती दिलेला आहे त्यांनी? x वजा 20 अंश. म्हणजेच किती येणार आहे? 80. एक्सची किंमत किती आली? 80. तीच इथं ठेवायचे. 80 वजा 20 अंश बरोबर किती आलं? 80तून 20 गेले किती आले? 60 अंश. त्याच पद्धतीने आपण तिसऱ्या कोणाचं सुद्धा माप काढणार आहोत. तिसरा कोण बरोबर किती दिलेले? तिसरा कोण x वजा 40 अंश. x वजा 40 अंश. एक्सची किंमत येथे पण ठेवायची आहे. किती आहे? 80 अंश वजा हा 40. 80 मधून 40 गेले तर किती राहिले? 40 अंश. म्हणजे आपल्याला इथं तिसरा कोण जो मिळाला तो किती मिळालेला आहे? 40 अंश. मग ह्याप्रमाणे आपण आता त्रिकोणाची माप लिहू शकतो. म्हणून येथे त्रिकोणाच्या कोणांची मापे काय येतील? पहिला कोण किती येणार आहे? 80 अंश. पहिला किती येईल? 80 अंश. दुसरा कोण किती येईल? 60 अंश. आणि तिसरा किती येणार आहे? 40 अंश. अशी आहेत. समजलं? सोपं आहे हे सुद्धा उदाहरण. नक्की. आता आपण त्या चौथ्या उदाहरणामध्ये बघा काय दिलेले. त्रिकोणाच्या 3 कोणापैकी एक कोण सर्वात लहान कोणाच्या दुप्पट. म्हणजे आपल्याला येथे एक कोण, लहान कोण जो आहे सर्वात लहान कोण तो x मानावा लागेल. आणि नंतर तिने कंडिशन दिलेली आहे. काय कंडिशन आहे? तर दुसरा जो कोण आहे तो सर्वात लहान कोणाच्या दुप्पट आहे. किती आहे? दुप्पट. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे? व दुसरा कोण सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे. म्हणजे तिसरा जो कोण असणार आहे त्या त्रिकोणाचा तो सर्वात लहान कोण जो x आहे त्या x कोणाच्या 3 पट आहे. पटीत म्हणजे गुणाकाराला देते, हे लक्षात. जर ही असे कोणांची माप जर असतील तर त्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची माप आपल्याला ह्या उदाहरणामध्ये काढायची आहेत. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय समजावं लागेल? एक मानावं लागेल की x हा असा कोण आहे की ज्याचं माप हे त्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणापैकी सर्वात लहान आहे. म्हणून इथं काय लिहिलेलं आहे बघा. समजा त्रिकोणाच्या सर्वात लहान कोणाचे माप किती अंश आहे? x अंश आहे. किती अंश आहे? येथे x अंश आहे हे दिलेलं आहे. म्हणजे आपण मानलेलं आहे हे x अंश आहे असे मानलेले. मग आता त्यांनी जी अट दिलेली आहे त्या अटीनुसार त्रिकोणाच्या दुसऱ्या कोणाचं जे माप येईल ते किती येणार आहे? x च्या दुप्पट. म्हणजे त्रिकोणाचा दुसरा जो कोण असेल त्याचं माप असणार आहे 2x अंश. बघा इथं म्हणून काय लिहिलंय? त्रिकोणाच्या दुसऱ्या कोणाचे माप हे किती येणार आहे? 2x अंश. त्याचप्रमाणे तिसरा जो कोण आहे तो त्रिकोणाचा जो सर्वात लहान कोण आहे त्या कोणाच्या तिप्पट आहे. किती पट आहे? तिप्पट आहे. त्याच्यामुळे तिसऱ्या कोणाचं जे माप असणार आहे ते किती असणार आहे? आपलं 3x अंश असणार आहे बघा. म्हणून तिसऱ्या कोणाचे माप किती घेतलेले आपण इथे? 3x अंश घेतलेले. परंतु आपल्याला माहिती आहे
की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते आणि त्याच गुणधर्माचा उपयोग इथं आपल्याला हे उदाहरण सोडवण्यासाठी करायचं आहे. मग त्याच गुणधर्मानुसार इथं गुणधर्म लिहिलेला आहे आपण. आता त्याच गुणधर्माचा वापर करून सर्वात लहान कोण जो आहे तो किती आहे? x अंश. दुसरा कोण किती आहे? 2x अंश. आणि तिसरा कोण किती आहे? 3x अंश. आणि ह्या तिघांची मिळून आपल्याला काय करायचे? बेरीज करायची. आणि ती बेरीज किती दाखवायची? 180 अंश. म्हणून इथं दाखवलेलं आहे x अंश अधिक 2x अंश अधिक 3x अंश बरोबर किती आहे? 180 अंश. आता x अधिक 2x अधिक 3x यांची बेरीज किती झाली? 6x अंश बरोबर किती आले? 180 अंश. म्हणून इथं x बरोबर हा 6 जो आहे गुणिले इकडे गेलं तर काय होणार आहे? भागिले होईल. म्हणून x बरोबर किती आले? 30 अंश आले. किती आलं? 30 अंश. म्हणजे x हा कोण आपण सर्वात लहान कोण मानलेला आहे त्या त्रिकोणाचा. म्हणून त्या त्रिकोणाच्या सर्वात लहान कोणाचं जे माप आहे ते किती आलेले? 30 अंश आलेले. त्याचप्रमाणे दुसरा कोण आपल्याला काढायचा आहे त्या त्रिकोणाचा की त्या ज्याचं माप किती आहे? 2x अंश. म्हणून 2 आहे तसाच x ची किंमत किती ठेवली आपण? 30 गुणिले 2 बरोबर किती आलं? 60 अंश. 60 अंश आलं इथं. म्हणजे दुसरा जो कोण आहे तो किती अंशाचा आला? 60 अंशाचा आला. तिसरा पण कोण आपल्याला इथे काढायचा आहे. तिसरा कोण आहे तो किती आहे? 3x. मग इथं आपण 3 गुणिले 30 अंश म्हणजे 3 त्रिक 9 आणि हा 0 तसाच. म्हणजे तिसरा जो कोण आहे तो किती अंशाचा आला? 90 अंशाचा आलेला आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला त्रिकोणाचे येथे 3 कोण मिळालेले आहेत. एक आहे 30 अंशाचा कोण, दुसरा आहे 60 अंशाचा कोण आणि तिसरा कोण जो आहे तो किती आहे? 90 अंशाचा कोण. म्हणून आपल्याला शेवटी उत्तर लिहायचं असतं विद्यार्थ्यांनो. त्या उत्तरामध्ये काय लिहू शकतो आपण? म्हणून त्या त्रिकोणाची मापे, त्रिकोणाच्या कोणांची मापे असं पाहिजे. त्रिकोणाच्या म्हणून त्या त्रिकोणाच्या कोणांची मापे कोणांची मापे 30 अंश 60 अंश 90 अंश ही आहेत. हे आपलं उत्तर झालं जे आपल्याला त्यांनी शोधायला सांगितलेलं होतं. समजलंय? काही शंका नाही ना कोणाला? ठीक आहे. ओके. ह्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 4 उदाहरणे घेतलेले आहेत. एक्झरसाइज 3.1 मधली. उरलेली उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त 4च उदाहरणं पाहिलेली आहेत. हे लक्षात घ्या. आणि समजा ह्या 4 उदाहरणामध्ये जर काही कुणाला शंका असतील तर माझ्या चॅनलचा जो कमेंट्स बॉक्स आहे त्या कमेंट्स बॉक्समध्ये शंका विचारला तरी चालते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अद्याप केलेलं नसेल तर. आणि तुमच्या मित्रपरिवारांना तो जास्तच खूप जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांना तो शेअर करा. आणि जर का समजा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शंका असतील, प्रॉब्लेम असेल तर त्या माझ्या चॅनलमध्ये खाली दिलेला जो कमेंट सेक्शन बॉक्स जो आहे तर त्या कमेंट सेक्शन बॉक्समध्ये कमेंट्स द्यायला विसरू नका. थँक यू वॉचिंग दिस माय व्हिडिओ.